राधे राधे. तुमचं होतं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात? मजेत असतात. तुमचा आठवडा कसा गेला ते पण नक्की सांगा. मी कळेन तरी कोणा काय प्रॉब्लेम आहे, कोण किती एन्जॉय करते, कोण कुठे गेलंय फिरायला. फिरायला तर सगळे जातात, पण सुट्टी असेल तरी जातात. बघू आज आहे आपला रविवार. आज का आपली काम चालू आहेत आणि एक तर फुल दिवस आजचा बिझी राहणार आहे. एक तर ते पहिलं बांधकाम होतं तिथं आपल्याला लाईट फिटिंग करायची. पहिले वेळेस सांगितलं होते, पत्रा काढलं होते. तुम्हाला जर नसेल माहीत तर मी ते व्हिडिओ जाऊन पहा. परत आता तिथे बाहेर थोडी फरशी बसवायची, ती गवंडी आली तिथं काम चालू आहे. अजून काकडी तोडायची. बघू, दाखवतो तुम्हाला अजून काय काय होईल दिवसभरात. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज आपली काही कामं झालेली आहेत. मग ते थोडे विटा होत्या, तुकडं होतं, ते उचलले घरापासलं. ते नवीन बांधकाम केलं आहे थोडं तिथालचं. ते काही फरशीवाले पण आलेले आहेत. इथं थोडा पसार होता, तो इथं आणून टाकला. थोडे लाकडे जुन्या घराचे होते, म्हणजे पहिले असे होते. याच्यावर पत्र होता. हे जवळपास 25-30 वर्ष असेल किंवा जास्त असं, तरी पण असे राहिलेत. इकडे आपले पहिले बांबू पडलेले आहेत. आता एक काकरेपाळे बांधलेत. ट्रॅक्टर आहे इकडं. इकडे आपला असा बाग आहे थोडा. ठीक आहे. आता ऊन पडलं चांगलं मस्त. कारण सकाळ सकाळी काही ऊनच नव्हतं. पूर्ण कसं आहे, बोरबोर थोडी चालू झाली ती, पण उघडलं. आता ऊन पडलं, गेलं बरं. म्हणजे थोडं चालूच राहतं. आता मेन म्हणजे आपल्याला जायचं आहे काकडी तोडाय राहिलेली. नाही अजून गेलोच नाही तिकडे. जायचे हेच गेले सकाळतून. फरशीवाले आलेत, त्यांची बघू आता किती बसून झालेली. एवढी झाली बसून. फक्त पुढच्या वर काही ती एक 4 लाईनी झाल्यात. अजून एवढी बसवायची राहिलेली. फक्त त्यांनी आतरून ठेवली, लेवल बिवल काढली. आता जेवायला गेलेत. जाऊ इथे बाकीची राहिलेली इथं बसवायची. आज होते की नाही काय माहिती. परत तिकडे बाथरूम आहे, टॉयलेट, तिथे फरशी बसवायची. बघू आता आज होते का नाही होत. आणि इकडे साफ केलं सकाळी. इथं घाण होती सगळी, हे साफ केली. इकडं काय ओढली. बघू आता अजून काय काय होतं. तर आपली काकडी काढून झालेली आहे सगळी. म्हणजे सगळीने आपण ह्या प्लॉटचे ना 2 पार्ट केलेले, अर्धा अर्धा. कारण एका दिवशी काढली का ते लई होतीच एका दिवशी. मग काढायला ताण पण होतो आणि जास्त होतं. हे शेवट गेलेले आहेत, हे झालेले आहेत. आणि इकडं डीग लावलेलं आता हे निवडायचे. आता याचं मार्केट थोडंफार आहे, म्हणजे नसल्यासारखंच. आता पूर्ण प्लॉटिंगचा खर्च किती होतो आहे तो निघतो की नाही याची गॅरंटी नाही. तरी बघू आपण शेवटपर्यंत. तुम्हाला सांगा प्लॉट संपल्यानंतर किती म्हणजे निघलं का नाही निघलं. आपली झालेली कंप्लीट. आता निवडाय बघू किती वेळ लागतोय आहे की नाही. इकडे आपण टमाट लावलेली थोडी, ती चालू होते ना आता. पण त्याला रेट नाही आता. तुम्हाला घ्यायला म्हणजे हात काटेव कसे आहेत ते नक्की कमेंट करून सांगा सगळा भाजीवाला. कळन तरी मग आपण वाटलं तर डायरेक्ट सप्लाय पण चालू करू. रोज 50-100 किलो असेल तर सगळं मिळून. तर गाईच आपली काकडी सगळी निवडून झालेली आहे, भरून पण झालेली. हे बघा, म्हणजे इथं काहीच नाही आता. सगळी आम्ही गाडीत बिडीत भरून टाकली. एक सगळं करा एक 1.5 तास गेला असं, 1.5 पाऊण 2 तास गेलं सगळं भरून टाकायला. ओके. तर आपला बाजारभाव सांगणार होतो मला. तर सध्या बाजारभाव आहे 300पर्यंत साधारण. कमी पण होतं, कधी थोडाफार वाढतो. अशी गोष्ट आहे. वाढाय थोडं कमी, म्हणजे थोडा वाढतो पण कमी झाला तर लवकर कमी होतं, म्हणजे जास्त कमी होतं. असं का बरं होतं असं. आणि हीच काकडी थोडक्यात ही जाती एक 14, 15, 16, 10पर्यंत पण येते, म्हणजे 1 किलो. पण ही जर असं हातकाट्यावर घ्यायला गेलं तर दुप्पट डायरेक्ट यायचं, इतका फरक आहे. पण हे डायरेक्ट जर सप्लाय केला तर जुळंग का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये करू. ठीक आहे. बघू अजून दिवस बराचे. एक सध्याचं वातावरण असं वातावरण सध्या हिरवळी अशी पावसामुळं. ठीक आहे. बघू अजून काय होतंय. केटो 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 केटो. कोणाला बोर झाला असं त्यांनी हे बघा, तुमचा मूड चांगला होईल.
केट्टो केट्टो याचाच मूड चांगला. हाय हाय खेळतोय खेळतोय. केट्टो पकड 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 पकड. केट्टो 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 पकड ना खेळ ना. कर टायमाला नाही खेळत. केट्टो केट्टो. हा याला चपाट टाकली होती का रे शामड्या? गिळला नाही काळा काला. मग दूध नव्हतं प्याला काय ठेव. केट्टो एवढं कसं काय खायचं? केट्टो केट्टो दम मार ना. थांब. केट्टो केट्टो केट्टो. केट्टो पकड कर. पण खेळ 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 खेळ. त्याने खाल्लंय आता. त्याच्या जीवावर आलंय. हा जीवावर आलंय तो. पकड केट्टो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.